हॅलो फ्रेंड्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हा सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलनी एक कंप्लीट सिरीज लॉन्च केली आहे, ज्यामध्ये या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये आपण जी के अँड करंट अफेअर्स सेक्शनचे जे मोस्ट इम्पॉर्टंट अँड हायली एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत ते डिस्कस करणार आहोत. सो अपकमिंग CETमध्ये जर तुम्हाला मॅक्सिमम स्कोर करायचा असेल व परिपूर्ण तयारी कमी वेळात करायची असेल देन डू एनरोल दी कोर्स. दिलेल्या कोर्समध्ये फुल सिलेबस नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. 2000+ प्रॅक्टिस MCQs, 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज आणि ह्या तिन्ही फीचर्सची फीस आहे ते फक्त 599 रुपीज आहे. चांगली अपॉर्च्युनिटी आहे, ग्रॅब करा. दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फॉर एनरोलिंग द कोर्स. फॉलोअर्स ऑन ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनल फॉर मोर अपडेट्स. कोर्स जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे. दिलेल्या इंटरफेसमधून तुम्हाला स्टोअर ह्या आयकनवरती क्लिक करायचं आहे. कोर्सेस या पेजवर जाल तर तुम्हाला सर्च बार दिसेल, तिथं CET असं टाईप करा. कोर्सेस आणि त्यांची रिगार्डिंग फीस जी आहे ती तुम्हाला खाली डिस्प्ले होऊन जाईल. सो हा कोर्स तुमच्यासाठी नक्की उपयोगी राहील. जर तुम्हाला मॅक्सिमम स्कोर करायचा असेल ते पण कमी वेळामध्ये, तर नक्कीच या कोर्सला जॉईन करा. आता पहिला प्रश्न जो आपण डिस्कस करणार आहोत तो आहे, विच कंट्री बिकेम द फर्स्ट कंट्री इन द वर्ल्ड दॅट हॅज ऑथराइज द यूज ऑफ अ प्लांट बेस्ड COVID-19 वॅक्सिन. क्वेश्चन बोलतो की अशी कोणती कंट्री आहे ज्यांनी प्लांट बेस्ड COVID-19 वॅक्सिन जे आहे त्यांच्या पेशंट्सवरती यूज केलेलं आहे. ठीक आहे. सो द फर्स्ट वन इज कॅनडा, B इंडिया, C अमेरिका, D रशिया. So answer to this question is A, Canada. Now Canada is the Canada has authorized the use of plant-based COVID-19 vaccine. प्लांट बेस्ड किंवा प्लांटपासून डिराईव्ह झालेली ही वॅक्सिन आहे COVID-19ची. द वर्ल्ड्स फर्स्ट प्लांट वॅक्सिन हॅज बीन क्लिअर्ड फॉर द यूज इन कॅनडा फॉर अडल्ट एज बिटवीन 18 to 64. अडल्ट एज ग्रुप जो आहे 18 to 64 मधला ह्या रेंजवरती जी आहे ही प्लांट बेस्ड किंवा प्लांट डिराईव्ड कोविड वॅक्सिन जी आहे ह्याची टेस्टिंग केलेली आहे. ह्याची इफिशियन्सी पण फाइंड आउट करण्यात आलेली आहे. जसे की बिफोर द ओमिक्रॉन व्हॅरियंट येण्याच्या आधी ह्या वॅक्सिनची इफिशियन्सी जवळपास 71% होती कोविड पेशंट्सवरती. 75% इफेक्टिव्ह होती वेन द डेल्टा व्हेरियंट अराइव्ड. डेल्टा व्हेरियंटच्या वेळेस जवळपास 75% ही वॅक्सिन जी आहे इफेक्टिव्ह ठरली. 89% नियरली 89% इफेक्टिव्ह ठरली अगेन्स्ट गॅमा व्हेरियंट. ठीक आहे. अशा प्रकारे जी आहे ही COVID-19 वॅक्सिन derived from plant has been first authorized and the use was taken place in the Canada. So option answer येणार आहे option A, Canada. Once again, the world's first plant derived vaccine has been cleared for the use in Canada for adult aged between 18 to 64. ह्या एज ग्रुपमध्ये ही वॅक्सिन जी आहे यूज करण्यात आलेली आहे. वॅक्सिन वॉज 71% इफेक्टिव्ह before the Omicron variant emerged, 75% effective when Delta variant was emerged and 89% इफेक्टिव्ह आहे अगेन्स्ट द गॅमा व्हेरियंट. अशा प्रकारे जे आहे जे प्लांट बेस्ड कोविड वॅक्सिन जे आहे खूप इफिशियंट ठरलेली आहे अँड कॅनडा बिकेम द फर्स्ट कंट्री इन द वर्ल्ड दॅट हॅज ऑथराइज्ड इट्स यूज. Moving on to the next question, which Indian player writes history by winning gold medal in skeet? Skeet, okay. Option A, Manoj Patel. Option B, Miraj Ahmed Khan. Option C, both A and B. Option D, none of the above. Now, ह्याचा आन्सर येणार आहे ऑप्शन बी, मेराज अहमद खान. Now he is the second time Olympian, that is Mehraj Ahmed Khan. He created history by becoming the first Indian shooter to win medal in male skeet event. Skeet काय? Skeet नावाचं एक इव्हेंट आहे. ओके. अँड ही इज द सेकंड ऑलिम्पियन प्लेयर. मेहराज अहमद खान जे आहेत ते सेकंड टाईम ऑलिम्पियन त्यांनी हिस्ट्री क्रिएट केली. ही इज द इंडियाज फर्स्ट शूटर टू विन अ मेडल इन मेल स्कीट इव्हेंट ॲट ISSF वर्ल्ड कप विच वॉज हेल्ड इन द साऊथ कोरिया. साऊथ कोरियामध्ये जो इव्हेंट हेल्ड ऑन केलेला होता स्कीट इव्हेंट, त्या स्कीट इव्हेंटमध्ये मेराज अहमद खान जे इंडियाचं फर्स्ट इंडियन शूटर आहेत, ही राईट्स द हिस्ट्री बाय विनिंग द गोल्ड मेडल. अशा प्रकारे मूविंग ऑन टू द थर्ड क्वेश्चन, छत्तीसगड शेअर्स इट्स बाउंड्री विथ हाऊ मेनी अदर कंट्रीज. छत्तीसगड, द स्टेट ऑफ इंडिया, shares its boundary with how many other countries? Option A, 9. Option B, 6. Option C, 7. Option D, 8. Now answer to this question is option number C, 7. छत्तीसगड एक असा स्टेट आहे जो ईस्ट सेंट्रल इंडियामध्ये लाई करते. इट इज बाउंडेड बाय
UP अँड झारखंड. UP आणि झारखंड. UP जे आहे नॉर्थ साईडकडनं येतं ह्याच्या आणि नॉर्थ ईस्टकडनं झारखंड. ओडिसा जे आहे ईस्ट साईड ऑफ छत्तीसगड लाय करते. तेलंगणा फ्रॉम साऊथ अँड महाराष्ट्र अँड मध्य प्रदेश वेस्ट साईडला येतो. अशा प्रकारे जे आहे छत्तीसगड जे आहे जवळपास 7 स्टेट्सनी त्याचे 7 स्टेट्स त्याच्या बॉर्डरला लागून आहेत. कोणते कोणते? ईस्ट आपण बोललो की UP अँड झारखंड जे आहे नॉर्थ अँड नॉर्थ ईस्ट साईडला आहे. ओडिसा जे आहे ईस्ट साईडला आहे. तेलंगणा साऊथ साईडला आहे अँड महाराष्ट्र अँड MP वेस्ट साईडला. अशा प्रकारे छत्तीसगड 7 स्टेट्सनी बॉर्डर केलेली एक स्टेट आहे. ठीक आहे. हाऊ मेनी सी पोर्ट्स आर देअर इन इंडिया? ऑप्शन A 13, ऑप्शन B 14, ऑप्शन C 22 अँड ऑप्शन D 32. आन्सर टू दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर A 13. हे जे 13 मेजर सी पोर्ट्स आहेत इंडियामध्ये, दे आर मोर दॅन लाईक 180 मायनर पोर्ट्स पण आहेत. मायनर 13 मेजर आहेत तर मायनर किती आहेत? 180 मायनर पोर्ट्स पण आहेत. ठीक आहे. दॅट हँडल ए ह्यूज वॉल्यूम ऑफ ट्रॅफिक जे हँडल करतात 180 मायनर पोर्ट्स. हे लक्षात ठेवा. 13 मेजर पोर्ट्स. क्वेश्चन असा विचारायला पाहिजे होता इथं मेजर सी पोर्ट्स जे आहेत 13 आहेत. मायनर जे आहेत 180 मायनर पोर्ट्स आहेत. ते ह्यूज ट्रॅफिकला जे आहे हँडल करतात. वन ऑफ द लार्जेस्ट नॅचरल पोर्ट इन इंडिया इज द मुंबई पोर्ट ट्रस्ट. हे पण एक फॅक्च्युअल क्वेश्चन होऊ शकतो. विच इज वन ऑफ द लार्जेस्ट नॅचरल पोर्ट इन इंडिया? दॅट इज द मुंबई पोर्ट ट्रस्ट, ऑल्सो कॉल्ड ॲज मुंबई पोर्ट ट्रस्ट किंवा बॉम्बे पोर्ट ट्रस्ट. ओके. द 13 सी पोर्ट्स इन्क्लूड कोची पोर्ट ऑल्सो इन केरला. अशा प्रकारे कोची पोर्ट कुठे लाय करते? केरलामध्ये. मुंबई पोर्ट किंवा बॉम्बे पोर्ट ट्रस्ट जे आहे इट इज द लार्जेस्ट नॅचरल पोर्ट इन इंडिया. अँड द थर्ड क्वेश्चन कमिंग आउट इज द 180 मायनर पोर्ट्स. अशा प्रकारे 4 फॅक्च्युअल क्वेश्चन्स निघाले त्या क्वेश्चनमध्ये. मेजर सी पोर्ट किती आहेत? 13. मायनर सी पोर्ट्स किती आहेत? 180. अँड लार्जेस्ट नॅचरल पोर्ट इन इंडिया इज मुंबई पोर्ट ट्रस्ट किंवा बॉम्बे पोर्ट ट्रस्ट. आणि कोची पोर्ट जे आहे केरलामध्ये लाईक करते. ठीक आहे. अशा प्रकारे आपण एका क्वेश्चनमधून 4 फॅक्च्युअल क्वेश्चन्स बाहेर काढलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नाव. द चीफ मिनिस्टर ऑफ विच स्टेट हॅज लॉन्च्ड अ न्यू हेल्थ अँड वेलनेस ॲप दॅट इज आयू to address chronic diseases? A. Maharashtra, B. Chennai, C. Uttarakhand and D. Karnataka. Now answer to this question is last, that is D. Karnataka. Now Karnatakaचे जे CM आहेत बसवराज बोमाई, he has launched a new health and wellness app that is आयू. एक हेल्थ आणि वेलनेस ॲप त्यांनी लॉन्च केलेला आहे. त्याचं नाव आयू आहे. कशासाठी लॉन्च केला आहे हा ॲप? टू ॲड्रेस ऑर टू हेल्प हू आर सफरिंग फ्रॉम द क्रोनिक डिसीजेस किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डर्स जे आहेत ते योगाच्या थ्रू एक्सप्लेन करण्यासाठी हे ॲप जे आहे लॉन्च केलेलं आहे. CM बसवराज बोमाई. ही हॅज लॉन्च द ॲप कॉल्ड आयू टू ॲड्रेस अँड हेल्प अँड हील द क्रोनिक डिसीजेस अँड लाईफस्टाईल डिसऑर्डर्स थ्रू योगा. आता स्वामी विवेकानंद योगा अनुसाधना संस्था, दॅट इज विवेकानंदा योगा अनुसाधना SA संस्थाना. दिस इज द वन वी कॅन से अशा एक ऑर्गनायझेशन आहे किंवा ज्यांनी कोलॅबोरेट केलेलं आहे ॲपसोबत. हे जे SYAS ह्याचं एक्सटेन्शन काय आहे? विवेकानंदा योगा अनुसाधना संस्थान. हे जे कोलॅबोरेट केलेलं आहे टू द ॲप विथ रिसेट टेक्नॉलॉजी. आणि ह्याच्यामध्ये जे आहे हेल्थ रिलेटेड इन्फॉर्मेशन जे आहे पेशंट्सला, क्रोनिक डिसीजेस सफर करणाऱ्यांना आणि लाईफस्टाईल चेंज करण्यासाठी जे आहे इन्फॉर्मेशन ह्या ॲपवरती टाकलेली आहे. अशा प्रकारे द चीफ मिनिस्टर ऑफ विच स्टेट हॅज लॉन्च इट? कर्नाटकाचे जे बसवराज बोमाई आहेत त्यांनी हे लॉन्च केलेलं आहे आयू नावाचा ॲप. एवढं खूप मोर दॅन इनफ झालं. हे जरी लक्षात नाही ठेवलं तरी फाईन. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. हू हॅज बीन अवॉर्डेड द 01 बेस्ट कंटेंट अवॉर्ड अँड द Immunization Champion Award by the UNICEF at the annual Radio for Child 2022 Awards in Mumbai? Now, radio jockey Umar, radio jockey Chetan, RJ Sammed, none of the above. Now, RJ Umar is the answer to the question. Radio jockey Umar Nisar जे आहेत त्यांचं नाव उमर निसार आहे. RJ उमर निसार. ठीक आहे. ही हॅज बीन अवॉर्डेड विथ द 01 बेस्ट अवॉर्ड अँड द इम्युनायझेशन चॅम्पियन अवॉर्ड बाय युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन एमर्जन्सी फंड दॅट इज UNICEF.
युनिसेफ मीन्स ह्याचं एक्सटेन्शन काय आहे, युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन्स एमर्जन्सी फंड. उमर निसारला जो आहे हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे ॲट द युनिसेफ ॲट द ॲन्युअल रेडिओ फॉर चाइल्ड 2022 अवॉर्ड्स इन मुंबई महाराष्ट्र. ठीक आहे. ह्यामध्ये द अवॉर्ड वॉज प्रेझेंटेड बाय द मल्टी ग्रॅमी अवॉर्ड विनिंग म्युझिक कंपोजर, एन्व्हायरमेंटलिस्ट अँड युनिसेफ सेलिब्रिटी सपोर्टर्स असे खूप सारे जे आहेत लोक प्रेझेंट होते. त्यांच्यामध्ये जे आहे RJ उमर निसारला हे अवॉर्ड देण्यात आलेलं आहे. इट इज फॉर द बेस्ट कॉन्टेंट. ओके, बेस्ट कॉन्टेंट अवॉर्ड. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. हू वॉन द विस्ले गोल्ड अवॉर्ड? फर्स्ट चरण मिश्रा, B Arun Mishra, C Charudat Mishra, D all of the above. Now answer to the question is option number C Charudat Mishra. Now the Charudat Mishra जे आहेत एक स्नो लेपर्ड एक्सपर्ट आहेत अँड वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनलिस्ट आहेत. ठीक आहे. त्यांनी जे वाईल्ड लाईफ जे आहे कन्झर्वेशनचं एक इम्पॉर्टंट सांगितलेलं आहे सोसायटीला. ही हॅज वन प्रेस्टिजियस विस्ली गोल्ड अवॉर्ड फॉर हिज कॉन्ट्रीब्युशन. काय कॉन्ट्रीब्यूट केलं आहे टू द इन्व्हॉल्विंग इंडिजिनियस कम्युनिटीज इन द कन्झर्वेशन अँड रिकव्हरी ऑफ बिग कॅट स्पीसीज. जे व्हेरियस स्पीसीज जे आहेत एक्सटेंट होणार आहेत त्यांचे इम्पॉर्टन्स, इकोसिस्टीममधले इम्पॉर्टन्स जे आहे त्यांनी ते एक्सप्लेन केलेलं आहे. ॲट द सेम टाईम जे प्रिन्सेस ॲनी आहे त्यांनी हे अवॉर्ड प्रेझेंट केले टू चारुदात मिश्रा ॲट लंडन रॉयल जिओग्राफिकल सोसायटी. दिस इज हिज सेकंड विस्ले फंड. अशा प्रकारे जे आहे आपल्याला फक्त या क्वेश्चनमध्ये 4 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. एक तर जे विस्ले गोल्ड अवॉर्ड आहे हे चारुदत्त मिश्राला भेटलेले. दिस इज हिज सेकंड विस्ले फंड. अँड द सेकंड थिंग वी हॅव टू नोट हिअर इज ही इज अ स्नो लेपर्ड एक्सपर्ट अँड वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनलिस्ट. अशा प्रकारे जे आहे त्यांना प्रेस्टिजियस विस्ले गोल्ड अवॉर्ड देण्यात आलेला आहे वाया ॲनी, प्रिन्सेस ॲनी. नेक्स्ट क्वेश्चन. विच रोड टनेल रिसीव्स द बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट अवॉर्ड? Now option to the question are Atal Tunnel, Banihal Tunnel, New Katraj Tunnel and D none of the above. Now answer to the question is A Atal Tunnel. Now BRO that is Border Road Organization Engineering Marvel जे आहे अटल टनल ही that is constructed in the Rohtang in Himachal Pradesh. It has won the IBC award. IBC मतलब बेस्ट जो इंडियन बिल्डिंग काँग्रेस दॅट इज इंडियन बिल्डिंग काँग्रेस आणि जे बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट अवॉर्ड जे आहे न्यू दिल्लीमध्ये त्यांना ते भेटलेले अटल टनलला. ठीक आहे. अटल टनल इज अ टनल, इट इज अ रोड टनल. ओके, रोड टनल लक्षात ठेवायचं. आपण जे काल क्वेश्चन पाहिला होता पीरपंजाल टनल दॅट वॉज द लॉंगेस्ट रेल्वे टनल. ठीक आहे, लाईंग इन द पीरपंजाल रेंजेस. आणि आज जो आपण पाहिलेला लॉंगेस्ट टनल दॅट इज अगेन अटल टनल. ॲट द सेम टाईम इट हॅज वॉन द बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट अवॉर्ड. ठीक आहे, via that is the BRO organization, that is Border Road Organization, that is engineering marvel कन्सिडर केलं जातं अटल टनलला. अशा प्रकारे रोहतांगमध्ये जे आहे हिमाचल प्रदेशमध्ये हे टनल आपल्याला फाइंड होते. काल जो क्वेश्चन आपण पाहिला होता तो पीरपंजालवाला. पीरपंजाल जे आहे रेल्वे टनल होता, लॉंगेस्ट रेल्वे टनल. आणि जो रोड टनल आज आपण पाहिला आहे अटल टनल दॅट इज अगेन द लॉंगेस्ट रोड टनल बट ॲट द सेम टाईम इट हॅज वोन द बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट अवॉर्ड अँड ऑल्सो इट इज लोकेटेड इन द रोहतांग. रोहतांग हिमाचल प्रदेशमध्ये जे आहे हिमाचलमध्ये जे आहे हे अटल टनल फाइंड आउट होते. आणि पीरपंजाल जे आहे जम्मू काश्मीरमध्ये पीरपंजाल रेंजेसमध्ये जे आहे हे टनल फाइंड आउट होते. Moving on to the next question. Which state became the first state in the country to initiate the process of implementing the centre's new education policy? Now, option A, Gujarat, option B, Uttarakhand, option C, Maharashtra, and option D, Uttar Pradesh. Answer to this question is D, UP, that is Uttar Pradesh. New education policy has been launched. Now, why new education policy कशासाठी लॉन्च करण्यात आली होती? To remodel the इंडियन एज्युकेशन पॉलिसी. इंडियन एज्युकेशन पॉलिसीला एक नवीन जे आहे शेप करण्यासाठी बोलू शकतो आपण, जी ही पॉलिसी जी आहे इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे. अंडर दिस न्यू एज्युकेशनल पॉलिसी नोबडी इज फोर्स टू टेक एनी पर्टिक्युलर लँग्वेज. नाव द स्टुडंट्स कॅन चूज देअर ओन लँग्वेज. ओके, अकॉर्डिंग टू देअर इंटरेस्ट. जी नवीन एज्युकेशनल पॉलिसी दॅट इज अ न्यू एज्युकेशन पॉलिसी जी UPमध्ये पहिल्यांदा इम्प्लिमेंट करण्यात आलेली आहे उत्तर प्रदेशमध्ये. त्याच्यामध्ये जे आहे स्टुडंट्स आपल्या हिशोबाने सब्जेक्ट चूज करतात. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं मॅन्डेटरी सब्जेक्ट किंवा कंपल्सरी सब्जेक्ट असं जे आहे
त्यांच्या इंटरेस्टच्या अगेन्स्ट कोणता सब्जेक्ट त्यांना देण्यात येणार नाही. तो ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसीचं एक नवीन फीचर आहे जे खूप इम्पॉर्टंट आहे. किंवा वाय इज इट इम्पॉर्टंट? बिकॉज दिस इज द स्टेज वेअर स्टुडंट्स कॅन लर्न ऑन देअर ओन इंटरेस्ट. ठीक आहे, त्यांच्या इंटरेस्टनी त्यांनी त्यांची जे कॅपॅसिटी आहे 100% देऊन ते स्टडी करू शकतील. ह्यासाठी ही न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये हे फीचर ॲड करण्यात आलेलं आहे. नाउ मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. विच स्टेट युनियन कॅबिनेट has approved the setting up of the Gati Shakti University? Option A Maharashtra, option B Rajasthan, option C Gujarat and option D Uttar Pradesh. Now the Gati Shakti University जे आहे the National Road Transport Institute in Gujarat, त्याला अपग्रेड करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, टू सेंट्रल युनिव्हर्सिटी विच विल बी नोन ॲज गती शक्ती विद्यालय. जे नॅशनल रोड ट्रान्सपोर्ट इन्स्टिट्यूट होतं गुजरातमध्ये त्याला अपग्रेड करून जे आहे गती शक्ती युनिव्हर्सिटी किंवा गती शक्ती विद्यालयाची स्थापना करण्यात येणार आहे. ठीक आहे, गुजरातमध्ये. हे अपग्रेड कसं करण्यात आलेलं आहे? फ्रॉम डीम्ड युनिव्हर्सिटी टू द सेंट्रल युनिव्हर्सिटी. डीम टू बी युनिव्हर्सिटी होती जी आधीची होती आणि आता ते कशात कन्वर्ट करण्यात येईल? त्याला सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये कन्वर्ट करण्यात येईल. आणि हे कन्वर्जन जे आहे इट विल सर्व द हब फॉर एज्युकेशन, ट्रेनिंग किंवा स्किलिंगसाठी, रिसर्चसाठी इन द ट्रान्सपोर्टेशन सेक्टर. ट्रान्सपोर्टेशन सेक्टर्समध्ये नवीन एज्युकेशन प्रोव्हाइड करण्यासाठी, ट्रेनिंग प्रोव्हाइड करण्यासाठी, न्यू स्किल्स प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा रिसर्चमध्ये ज्या गोष्टी आहेत ते स्टडी आउट करण्यासाठी जे आहे हे प्रोजेक्ट जे आहे करण्यात आलेलं आहे. ॲट द सेम टाईम रेल्वे ट्रेनिंग सेंटर्स अँड स्पेशलाइज्ड लॅबॉरेटरीज टू बी युटिलाइज्ड. अशा प्रकारे ह्या नॅशनल रोड ट्रान्सपोर्ट इन्स्टिट्यूट गुजरातला अपग्रेड करून गतिशक्ती विद्यालय किंवा विश्वविद्यालय किंवा गतिशक्ती युनिव्हर्सिटी जी आहे गुजरातमध्ये इस्टॅब्लिश करण्यात आलेलं आहे. सो ऑप्शन दिलेले तर ए महाराष्ट्र, बी राजस्थान, सी गुजरात विच इज द करेक्ट ऑप्शन. सो अशा प्रकारे गतिशक्ती युनिव्हर्सिटी जी आहे इट हॅज बीन अप्रूव्ड इन गुजरात instead of National Road Transport Institute. Moving on to the next question. Which Indian state is included in the world's 50th greatest place of 2022 by Time magazine? Now, option given here are A. Kerala, B. Rajasthan, C. Karnataka and D. Tamil Nadu. Now, answer to the question is A. Kerala. Kerala जे आहे also known as God's own country. Why? Now look here. Actually, India has been, the Kerala, it has been named among the 50 extraordinary destination to explored by the Time magazine. To explore केरलालाच कसं काय घेतलं ह्यामध्ये रिझन बघूयात. इट इज वन ऑफ द इंडियाज मोस्ट ब्युटिफुल स्टेट. दॅट इज मोस्ट ब्युटिफुल स्टेट विथ स्पेक्टॅक्युलर बीचेस आहेत, त्याच्यामध्ये बॅकवॉटर्स आहेत, टेम्पल्स आहेत, पॅलेसेस आहेत जे खूप प्रेस्टिजियस मानले जातात इंडियामध्ये. इट इज नोन ॲज गॉड्स ओन कंट्री फॉर गुड रिझन. गुड रिझनसाठीच केरलाला आपण काय बोलतो? केरलाला काय बोलतो आपण? गॉड्स ओन कंट्री. ठीक आहे, केरळलाच का 50th ग्रेटेस्ट प्लेसेस 2022मध्ये जे नोंद करण्यात आली टाईम मॅगझिनमध्ये? का? कारण त्याच्यामध्ये जे आहे स्पेक्टॅक्युलर बीचेस आहेत, लश बॅकवॉटर्स बोलू शकतो आपण, टेम्पल्स आहेत, पॅलेसेस आहेत, जे एक इम्पॉर्टंट हेरिटेज साईट्स पण आहे त्याच्यामध्ये. म्हणून ह्याला काय बोलत आहोत आपण? गुड रिझन्ससाठी ह्याला गॉड्स ओन कंट्री आपण असं बोलतो. ॲट द सेम टाईम इट इज कन्सिडर्ड टू बी वन ऑफ द 50th ग्रेटेस्ट प्लेसेस ऑफ 2022 बाय टाईम मॅगझिन. Next question. The CCEA has approved Tarang Hill Ambaji Abu Road new rail line. The railway line is between which of the two states? A. Gujarat and Haryana, B. Rajasthan and Haryana, C. Maharashtra and Gujarat, D. Rajasthan and Gujarat. Answer to this question is Rajasthan and Gujarat. That is option number D. Okay. Now the Cabinet Committee on Economic Affairs, Cabinet Committee on Economic Affairs, that is CCEA, okay, has approved construction of Tarang Hill Ambaji Abu Road. Okay, this will be constructed by Ministry of Railways. Why? टू फॅसिलिटेट. आता बघा जे राजस्थान आणि गुजरात ह्या दोन स्टेटमध्ये जे फास्टर मुवमेंट ऑफ ॲग्रिकल्चर लोकल प्रोडक्टसाठी किंवा लोकांच्या मोबिलिटीला एक काइंड ऑफ स्पीड भेटण्यासाठी ह्या स्टेटमध्ये जे आहे हे न्यू रेल लाईनचं इंट्रोडक्शन करण्यात आलेलं आहे बाय CCEA.
Once again, the Cabinet Committee on Economic Affairs, that is CCEA, has approved the construction of Tarang Hill Ambaji Abu Road, new road line to be constructed by Ministry of Railways. Why it is constructed? To facilitate the faster movement of the agriculture and local products, at the same time to provide the mobility of people in states of Gujarat and Rajasthan, आपण असं बोलू शकतो. Moving on to the next question. Which Indian city and the state have been named in Time magazine list of world's 50th greatest place of 2022? This is the same question. Only the केरळ हे एक स्टेट होतं. यामध्ये अजून एक आपल्याला स्टेट जे हे आहे, प्लेस जे आहे आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. नाव इंडियन सिटी विचारलं इथे, आणि इथे क्वेश्चन काय विचारलं? इंडियन स्टेट. स्टेट जो आहे केरळ झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे इंडियन सिटी. नाव वी हॅव टू सी द ऑप्शन्स. देहरादून अँड हिमाचल प्रदेश, अहमदाबाद अँड केरला, जयपूर अँड केरला, कोलकाता अँड गुजरात. नाव ह्याच्यामध्ये इलिमिनेशनने 2 कट झाले. हे 2 ऑप्शन बाकी आहेत, कारण दोन्ही साईडकडे केरला आहे. ठीक आहे. नाव इट मे बी जयपूर और अहमदाबाद. नाव आन्सर टू द क्वेश्चन इज बी, अहमदाबाद. ठीक आहे. नाव वाय अहमदाबाद? अहमदाबादमध्ये जे आहे इंडियाज फर्स्ट युनेस्को, दॅट इज वर्ल्ड हेरिटेज सिटी, जे आपण ह्याला बोलतो इंडियाज फर्स्ट युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सिटी. ठीक आहे. ॲट द सेम टाईम इट बोट्स बोथ एन्शियंट लँडमार्क्स अँड कंटेम्पररी इनोव्हेशन दॅट मेक्स इट अ ग्रेट कल्चरल टुरिस्ट प्लेस. अहमदाबाद जे आहे एक ग्रेट टुरिस्ट प्लेस आहे. ॲट द सेम टाईम आपण पाहिलं दॅट केरला जे आहे इट इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल स्टेट्स विथ बीचेस, बॅकवॉटर्स, टेम्पल्स, पॅलेसेस. म्हणून जे आहे हे दोन्ही पण स्टेट्सला आपण दोन्ही पण सिटीजला जे आहे इंडियाज लाईक ग्रेटेस्ट प्लेसेस ऑफ 2022 टाईम मॅगझिनमध्ये ह्याला लिस्ट करण्यात आलेलं आहे, अहमदाबाद अँड केरला. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. The Sahabagita scheme to reward ROS for property tax compliance was launched in which state or UT? Okay, which union territory or state? Now, option given here are A. Delhi, B. Assam, C. Maharashtra, and D. Puducherry. Now, before answering the question, let's see what is Bhagita scheme. Okay, ह्या स्कीमच्या अंडर जे आहे रॉज विल बी सेन्सिटिवाइज्ड फॉर लाईक देअर एफर्ट्स टू इम्प्रूव्ह इफिशियन्सी अँड कंपायलन्स इन टॅक्स कलेक्शन. जे रॉज आहेत त्यांची इफिशियन्सी वाढवण्यासाठी, कंपायलन्स वाढवण्यासाठी, टॅक्स कलेक्शनमध्ये जे आहे त्यांचे एफर्ट्स ते हायलाईट करण्यासाठी ही स्कीम बनवण्यात आलेली आहे. द रॉज ऑन अचिव्हिंग द 90% टॅक्स कलेक्शन फ्रॉम द टोटल नंबर ऑफ प्रॉपर्टीज इन देअर सोसायटी कॅन रेकमेंड द डेव्हलपमेंट. ओके, सो फॉर दॅट रिझन दिस सहाबगीता स्कीम जे आहे ही लॉन्च करण्यात आलेली आहे टू रिवॉर्ड द रॉज. ओके, नाउ दिस स्कीम दॅट इज द सहाबगीता स्कीम जे आहे टू रिवॉर्ड द रॉज has been launched in which state or UT? Answer to the question is A. Delhi. Okay, moving to the next question. Prime Minister Narendra Modi inaugurated Deoghar Airport in which state? Option given here are A. Gujarat, B. Bihar, C. Chhattisgarh, and D. Jharkhand. Answer to the question is D. Jharkhand. Now the Deoghar Airport is also known as Baba बैद्यनाथ एअरपोर्ट. एक डोमेस्टिक एअरपोर्ट आहे. इट इज सर्विंग देवघर झारखंड इंडिया. ठीक आहे. अशा प्रकारे जे आहे हे देवघर एअरपोर्ट जे आहे विच इज सर्विंग देवघर झारखंड इंडिया, ऑल्सो नोन ॲज बाबा बैद्यनाथ एअरपोर्ट. एक कोणतं एअरपोर्ट? एक डोमेस्टिक एअरपोर्ट आहे विच इज इनॉग्रेटेड वाया Prime Minister Narendra Modi in Jharkhand. Moving to next question. Which state government has earmarked the externally aided project to make investments in early childhood education programs? Option given here are A. Meghalaya, B. Tripura, C. Assam, D. West Bengal. Now, what is early childhood education policy? Early childhood education policy is generally defined as care and education, we can say, of children between the age group like from 0 to 8, from their birth to the 8 years. ठीक आहे. अशा प्रकारे ही अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन पॉलिसी आहे जी कशाला हायलाईट करते? द एज्युकेशन ॲडमिनिस्ट्रेट्स टू चिल्ड्रन टू कॉन्ट्रीब्यूट द ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड. एक ह्या एज ग्रुपमधल्या ज्या चाइल्ड आहेत ह्यांची एक प्रॉपर मेंटल डेव्हलपमेंट ॲट द सेम टाईम एक ओव्हरऑल
चाइल्डच्या डेव्हलपमेंटला कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी ही पॉलिसी जी आहे दॅट इज प्रोग्राम जो आहे अर्ली चाइल्डहूड एज्युकेशन प्रोग्रामला डिफाईन करू शकतो आपण असं, ठीक आहे. अशा प्रकारे ह्याला इम्प्लिमेंट करण्यात आलेलं आहे. सो इट वॉज इम्प्लिमेंटेड इन लाईक in Meghalaya, we can say, which state government has earmarked the externally aided project to make investments in early childhood education program? Answer to the question is A, Meghalaya. ECEE, that is the early childhood education program. Directly असा पण क्वेश्चन येऊ शकतो. Instead of early childhood education program, ECCE is generally defined as care and education of children from birth to their to 8 years. Birth to 8 years are considered to be very important for the development of a child or for the educational administration to contribute to the overall child's development. ठीक आहे, अशा प्रकारे ऑप्शन येणार आहे ह्याचं ए. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन इज Kanaginahally, that is Kanaginahally, okay, is an ancient Buddhist site located in which state or UT? Option given here are A, Tamil Nadu, B, Assam, C, Odisha, D, Karnataka. Correct option is option number D, Karnataka. Now the conservation project seeks to reset the remains of Mahastupa to original position. The remains of stupa discovered during excavation. जे काही रिमेन्स आहेत स्तूपाच्या एक्सकॅव्हेशनच्या वेळेस जे आहे एन्शियंट बुद्धिस्ट साईट दॅट इज द कानागिना, दॅट्स ऑल्सो कॉल्ड ॲज कनागिना. की अशा प्रकारे ह्याला मराठीत असं बोलतात. आय रिली डोंट नो एक्झॅक्टली बट दिस इज समवॉट इट इज कॉल्ड. ओके, मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. Which state topped in Delta ranking of Shyam Prasad Mukherjee Rural Mission? Option to the question are Uttar Pradesh, B, Jharkhand, C, Karnataka, D, Gujarat. Now correct answer is option number B, that is Jharkhand. The main objective of this mission, okay, the Shyam Prasad Mukherjee रुर्बन मिशन जे आहे, द मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे या मिशनचा इज टू स्टिम्युलेट द लोकल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. जे लोकल इकॉनॉमिक सिच्युएशन आहे त्याला डेव्हलप करण्यासाठी किंवा बेसिक सर्व्हिसेस आहेत जे प्रोव्हाइड करतो त्याला एन्हान्स करण्यासाठी जे आहे हे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे श्यामप्रसाद मुखर्जी अर्बन मिशनचं, जे झारखंडमध्ये जे आहे इट वॉज झारखंड जो स्टेट आहे इट टॉप्ड इन द डेल्टा रँकिंग ऑफ श्यामप्रसाद मुखर्जी अर्बन मिशन. जे मिशनचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे इट इज टू स्टिम्युलेट लोकल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, एनहॅन्स बेसिक सर्व्हिसेस अँड क्रिएट वेल प्लॅन्ड अर्बन क्लस्टर्स. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. Which state government has assigned an agreement with Sikkim for easy travel for tourists? Now हे गव्हर्नमेंटनी ॲग्रीमेंट साईन केलेलं आहे विथ सिक्कीम, ठीक आहे. विथ स्टेट गव्हर्नमेंट. नाउ विल सी द आन्सर. बिफोर दॅट द reason behind signing this agreement with Sikkim for easy travel of the tourist was to help the tourists to travel between two neighboring states, we can say, so they can travel with an ease in a bid to boost the tourism. टुरिझमला एन्हान्स करण्यासाठी, टुरिझमला बूस्ट करण्यासाठी ॲट द सेम टाईम जे टुरिस्ट ट्रॅव्हल करत आहेत बिटवीन द टू स्टेट्स त्यांनी एका ईजमध्ये ट्रॅव्हल करायला पाहिजे विदाउट एनी हर्डल्स. त्यासाठी जे आहे हे ॲग्रीमेंट साईन करण्यात आलेलं आहे between the Sikkim and the other state. Option given here are Odisha, Kerala, West Bengal, Uttar Pradesh. Answer to the question is option number C, West Bengal. West Bengal आणि सिक्कीमने ॲग्रीमेंट साईन केली ज्यामध्ये टुरिस्टला हेल्प आउट करण्यात येईल टू ट्रॅव्हल बिटवीन द टू स्टेट्स विथ अन ईज. ॲट द सेम टाईम इट विल बूस्ट द टुरिझम. ओके, सो अशा प्रकारे ऑप्शन नंबर सी, वेस्ट बेंगॉल. दिस वॉज द एंड ऑफ टुडेज लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये जे आहे आपण भरपूर स्टेट रिलेटेड क्वेश्चन्स जे आहेत करंट अफेअर्स बिटवीन जानेवारी टू एप्रिल ऑफ द 2022 आपण डिस्कस केलेलं आहोत. सो उद्याच्या लेक्चरमध्ये अजून डिटेल्समध्ये आपण करंट अफेअर्स अँड जनरल अवेअरनेस रिलेटेड क्वेश्चन्स पाहू. सो स्टे ट्यून्ड. थँक्यू.